नमस्कार, मी अमित परब। माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी नक्कीच या ठिकाणी मदत होऊ शकते। तर मंडळी, आज आपण बघणार आहोत संगमेश्वर तालुक्यातील एक जागा आहे। टोटली जागा ही 101 गुंठेची जागा आहे। वर्ग 1 ची 7/12 असलेली जागा आहे। क्लिअर टायटल असलेला 7/12 तुम्हाला या ठिकाणी मी आज दाखवणार आहे। पूर्ण 7/12 101 गुंठ्याचा आहे। शेत जमीन आहे। नदीच्या शेजारी असलेली ही जागा आहे। वाडी वस्तीच्या जवळपास असलेली ही जागा आहे। पुढच्या साईडला वाडी आहे आणि पाठच्या साईडला पण वाडी आणि 2 वाडींच्या मधोमध असलेला हा प्लॉट आहे। ही जागा तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी येथे आहे। तर मंडळी, 101 गुंठेचा हा 7/12 आहे। क्लिअर टायटल असलेली जमीन आहे आणि मुख्य स्टेट हायवेपासून आतमध्ये 3 किलोमीटरच्या अंतरावर गाव वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे। प्लॉटमध्ये नैसर्गिक पाण्याचा ओढा आहे, तसेच नैसर्गिक पाण्याचा झरासुद्धा आपल्या प्लॉटमध्ये आहे। तसेच खालच्या बाजूला नदी आहे। अशी ही जागा आहे। या ठिकाणी तुम्हाला पाणी नक्कीच भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध आहे। मे महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं, कारण हा जो समोर बघताय पाण्याचा झरा आहे तो वर्षाच्या 12 महिने या झऱ्याला पाणी असतं। हा नैसर्गिक झरा आहे। या ठिकाणी मालकाने या ठिकाणी असा चौकोनी बांध घालून घेतलेला आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य असतं। अशा प्रकारची जागा आहे। टोटली 101 गुंठ्याचा शेत जमिनीचा हा प्लॉट आहे। मुख्य ही जमीन शेतीची आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे। शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता। शेतकरी दाखला 15 दिवसामध्ये तुम्हाला 30,000 रुपयामध्ये करून दिला जाईल। शेतकरी दाखला, राजस्थानी शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी 15 दिवसामध्ये करून दिला जाईल। तर मंडळी, शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर मंडळी, ही जागा शेतीची आहे। या ठिकाणी तुम्हाला थोडंसं जंगल बघायला मिळते। ते पूर्ण साफसफाई केली तर या ठिकाणी हा प्लॉट पूर्ण क्लीनअप केलात, पूर्ण साफसफाई, ही झाडं झुडपं साफसफाई केला तर पूर्ण हा प्लॉट ओपन होऊ शकतो। आणि या ठिकाणी प्लांटेशन जे तुमच्या आवडीचं आहे ते प्लांटेशन तुम्ही या ठिकाणी करू शकता। आता हा जून महिना चालू आहे। या जूनमध्ये तुम्ही ह्या प्लॉटची खरेदी करताय तर तुम्हाला या ठिकाणी साफसफाई करून प्लांटेशन करता येऊ शकतं। या ठिकाणी बांबू लागवड करू शकता। शासनाने आता बांबू लागवडीसाठी सबसिडी द्यायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळं बांबू लागवडीसाठी तुम्ही जागा शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे, कारण बांबू लागवडीला जी सबसिडी मिळते ती कमीत कमी 1 एकरला 1,20,000 रुपयाची सबसिडी आहे। तसेच एका गुंठ्यामध्ये तुम्ही 10 झाडं लावू शकता बांबूची, आणि त्याच्यातनं वार्षिक उत्पन्न तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळू शकतं। तर मंडळी, बांबू लागवडीची शेती तुम्ही या ठिकाणी नक्कीच करू शकता। या ठिकाणी शासनमान्य सबसिडी तुम्हाला मिळू शकते या पावसाळ्यामध्ये। तसेच मंडळी, आंबा लागवड करू शकता, काजू लागवड करू शकता। अशा योग्यतेची ही जागा आहे। या ठिकाणी पायनॅपलची लागवड सुद्धा तुम्ही करू शकता। प्लॉट थोडासा स्लाइडली सरकता असल्यामुळे या ठिकाणी पायनॅपलची लागवड करून तुम्ही आर्थिक उत्पन्न घेऊ शकता। तसेच या ठिकाणी आपल्याला कोणतेही प्रदूषण बघायला मिळत नाही। शेतीसाठी योग्य अशी पोषक हवामान या ठिकाणी उपलब्ध आहे। तर अशा प्रकारची जागा वर्ग 1चा 7/12 तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे। तर नक्कीच मंडळी, प्लॉटला लवकरात लवकर व्हिजिट करा आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती मिळवा। मुंबई आणि पुण्यापासून यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पोचायला 5 तास लागू शकतात। कोल्हापूरपासून यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी 3 तास लागू शकतात। तर मंडळी, अशा प्रकारची जागा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। तर नक्कीच मंडळी, या प्लॉटला व्हिजिट करा आणि ह्या जागेची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करून या जागेची अधिकाधिक माहिती या ठिकाणी घेऊ शकता। तर मंडळी, वेळ घालवू नका, लवकरात लवकर तुम्ही व्हिजिट करून ही जागा विकत घ्या। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू।